व्यापारी लोक कसं फसवतात बघा. ही आता 3 पेंडे आणलेलं आणि पोकळ्याची भाजी म्हणता त्यात पांढरा माठ पण मिक्स होता आणि ती 3 पेंड्यांची केवढी निघाली बघा. आज सगळीकडे खराब झालेली आहे आणि वरून फक्त चांगले होते. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथं आता संध्याकाळची वेळ आहे. मी बाजार करून आले होते. म्हटलं आता पोकळ्याची भाजी ताजी आणले तर तीच करायची आणि मला भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये ती भाजी फोडणीला टाकायची होती. त्यामुळे अजून बाजार वगैरे काय भरून ठेवला नाही. भात आमटी झाली आणि पोकळ्याची भाजी निवडून घेतली आणि ती तशी मिक्स निघाली बघा. इकडे दूध डेअरीतून आणलं होतं तनुने, ते गरम करून घेतलं आणि आता भाकरी करायला घेते. पटापटा 3-4 भाकरी केल्या, कारण 8 वाजले होते आणि त्याच तव्यामध्ये आता पोकळ्याची भाजी फोडणीला टाकली. त्यानंतर माझ्याकडे दही होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं. म्हटलं आता त्याच्याकडे ताक केलं तर संध्याकाळचं काही कोण पिणार नाही, मस्तपैकी आंबट गोड अशी कढी करायची म्हणून त्याचं ताक केलं आणि बेसन पीठ घालून अशी फोडणीला दिलेलं आहे, हिरवी मिरची वगैरे वाटून घालून. तोपर्यंत गीता काकी आल्या होत्या. त्या म्हटल्या बाजार आणलेला मी भरून ठेवायला तुम्हाला मदत करते. तर त्यांना डबे वगैरे दिले, भाज्या वगैरे ठेवायला, आणि सकाळसाठी मला फ्लावर करायची होती ते पण त्यांना निवडून द्यायला सांगितलं. म्हणजे ठेवलं की कसं सकाळी पटकन फोडणीला देता येतं. इथं आता मी कढी फोडणीला दिली. बाजाराच्या दिवशी अशी काही थोडीफार गडबड होऊन जाते संध्याकाळचं. इथं मी तुम्हाला किरकोळ पण महत्त्वाची टिप्स सांगते. त्याच्या अगोदर मला कढीमध्ये की साखर थोडीशी टाकते आणि मीठ. साखर टाकली की कढीला चव पण येते. कधी पण पालेभाजी करताना ना मीठ पहिल्यांदा अंदाजानं थोडंसं टाकायचं. कसं होते, पालेभाजी दिसताना जास्त दिसते पण ती शिजल्यावर कमी होते, त्यामुळे की खारट होऊ शकते. लागलं तर नंतर घालायचं पण पहिल्यांदा जास्त घालायचं नाही. चला ह्यासोबत आजचा छोटासा व्लॉग इथंच बंद करते. आवडला तर लाईक करा. बाय.